नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यात विधानसभेचा निकाल लागल्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचीच वाट सर्वजण बघत होते, पण आता सस्पेन्स संपणार आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या रविवारी नागपुरातील राजभवनात होणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय। अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेताना दिसतात। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील नावांची यादी दिल्लीत पोहोचली असून औपचारिकता असली तरी आज यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। आज मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरू होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता काही मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। आमदार प्रकाश सोलंकी सागर बंगल्यावर दाखल आहेत। आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। शिवसेनेचे आमदार संजय राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत। मंत्रिपदासाठी काही नेते वारंवार पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतात, त्यामुळे आता कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे। काही नेत्यांच्या मंत्रिपदाला शिवसेना पक्षातून तसेच भाजपमधून देखील विरोध होत असल्याची माहिती आहे। शुक्रवारी म्हणजेच काल रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते। यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्या नावांचा समावेश आहे। शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे। नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते, तर अकार्यक्षम आणि वाचाळ वीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठे झिजवताना पाहायला मिळत आहेत। तर आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे। दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रिपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे। उद्या संध्याकाळी 4 वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।